पुणे शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये आज अचानक अवकाळी पावसाची हजेरी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली। हवामान विभागाकडून 4 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार महाराष्ट्रभर खरं तर परवाही आणि काल सुद्धा अगदी जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला होता। मग अप्पर असेल, सहकारनगर असेल, या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस जो आहे तो झाला होता। अगदी इकडे कोथरूड परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाची सुरुवात जी आहे ती आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं होतं। निगडी प्राधिकरणमध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला होता आणि त्यानंतर आज जर आपण पाहिलं तर नारायणपेठ असेल, सदाशिवपेठ असेल, स्वारगेट असेल, यासह पिंपरी चिंचवडमधल्या आकुर्डी परिसरात जे आहे ते मोठ्या प्रमाणावर पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळाली। आता आपण पुण्यातल्या अलका चौक परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खरं तर अचानक अवकाळी पाऊस जो आहे तो आला होता। अगदी दुपारपर्यंत जर आपण पाहिलं, अगदी 12-12:30 ते अगदी 1 वाजेपर्यंत पुण्यामध्ये कडक असं ऊन आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतर अचानक पावसाची हजेरी लावल्यामुळे पुणेकरांची मात्र त्रेधा तिरपीट आपल्याला उडाल्याचं पाहायला मिळालं। पुणेकरांनी जर आपण पाहिलं तर अनेक जण जे आहेत ते खरं तर सकाळी ऊन होतं आणि याचाच अंदाज बांधून अनेक जण हे छत्री अथवा रेनकोट, पावसापासून बचावासाठीची तत्सम जी काही आहे वस्तू आहेत त्या अगदी घरी ठेवून आले होते आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर या अचानक उद्भवलेल्या पावसामुळे पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागला। अनेक वाहन चालक जर आपण पाहिले तर ते पावसापासून बचावासाठी आसरा घेऊन उभे होते। मात्र आता पावसाने उघडीप दिल्यानंतर हे वाहन चालक जे आहेत ते आपली वाहनं घेऊन आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 4 एप्रिलपर्यंत हवामान विभागाने हा संपूर्ण अंदाज जो आहे तो दिलेला आहे। मात्र जर आपण पाहिलं तर या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचा मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। केळी असतील, द्राक्ष असतील, ऊस असेल, या प्रमुख पिकांचं जे आहे ते नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर उष्णतेची लाट खरं तर निर्माण झाली होती। अगदी पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर ते टेम्परेचर 40च्या घरामध्ये पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। या अवकाळी पावसामुळे काहीसा हवेमध्ये आल्हाददायकपणा आपल्याला पाहायला मिळतोय। हवेमध्ये जर आपण पाहिलं तर गारवा पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र या अवकाळी पावसामुळं अगदी वाहतूक कोंडीसारख्या समस्यांना सुद्धा पुणेकरांना तोंड द्यावं लागत असल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर इकडे अलका चौकामध्ये पाहिलं तर वाहनांची मोठ्या प्रमाणावर रांग आपल्याला लागल्याचं पाहायला मिळतंय। कारण अर्थातच अवकाळी पाऊस होता आणि हा पाऊस खरं तर आज पडेल अशी शक्यता नव्हती। कारण अगदी दुपारपर्यंत 12:30-1 पर्यंत कडक अशा स्वरूपाचं कडक ऊन इथं पडल्याचं पाहायला मिळत होतं। प्रचंड जर आपण पाहिलं तर अक्षरशः अंगाची लाही होत होती या उन्हामध्ये। मात्र आता जर आपण पाहिलं तर अचानक हा अवकाळी पाऊस जो आलेला आहे, रस्त्यांना सुद्धा जर आपण पाहिलं तर अगदी रस्त्यांवरून सुद्धा पाणी ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। आता काहीशी पावसाने उघडीप दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र या सगळ्या अवकाळी पावसामुळे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर खरं तर पुणेकरांची त्रेधा तिरपीट आपल्याला उडाल्याचं पाहायला मिळतंय। अगदी पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, पुणे शहर आणि अगदी पिंपरी चिंचवड पाहिलं किंवा इकडे ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस जो आहे तो सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ह्या अवकाळी पावसापासून बचावासाठी खरं तर छत्री अथवा रेनकोट घेऊनच आपण घराबाहेर पडावं असं आवाहन देखील आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून सर्व दर्शकांना करत आहोत। एकंदरीतच त्यामुळे जर आपण पाहिलं तर आता पावसाने काहीशी उघडीप दिलेली आहे। जनजीवन पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र काही जणांनी जर आपण पाहिलं तर आपण छत्री अथवा रेनकोट घेऊन हे नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडले नव्हते। त्यामुळे नाहक त्रास पुणेकरांना या सगळ्याचा सहन करावा लागला। आता अर्थातच जर आपण पाहिलं तर पावसाने उघडीप दिलेली आहे आणि यानंतर आता पुणेकर जे आहेत ते काहीसे आपापल्या मार्गावर जाण्यासाठी निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर 4 एप्रिलपर्यंत साधारणतः हा अवकाळी पाऊस जो आहे तो असणार आहे। या अवकाळी पावसामुळे हवेमध्ये जरी गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांचं शेत पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राजरत्न जोंधळेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे।